तर संपूर्ण ग्रुप आम्ही जोग वॉटरफॉल बघायसाठी आलेलो आहे. तर जोग वॉटरफॉल हा सागरा तालुका कर्नाटक राज्यामध्ये आहे, म्हणजे पूर्ण कर्नाटकमध्ये थोडक्यात सांगत झालं. तर जोग वॉटरफॉल काहीतरी खूप फेमस आहे कर्नाटकमधला वॉटरफॉल. तुम्हाला आता मी दाखवतो कसा वॉटरफॉल, पण तुम्ही इथली गर्दी बघा. पूर्ण महाराष्ट्रातील पण भरपूर लोक इथं बघायला येतात. तर हा जोग वॉटरफॉल आहे. काळू वॉटरफॉलपेक्षा तर लय जोरात आहे, पण इथं खाली जाऊन आंघोळ वगैरे करायला त्या धबधब्यामध्ये भिजायला अशी परमिशन नाही आहे. कारण की त्यांचं म्हणणं की पाणी एकाकीत वाढतं कधी पण काय पण होऊ शकतं. त्यामुळं त्यांनी सध्या बंद ठेवलेलं आहे. त्यामुळे ऑफ सीझनला वगैरे पाऊस वगैरे कमी झाल्यावर ते जाऊन देत असतील कदाचित. असं बघायला पण खूप म्हणजे खूप भारी आहे. तर हा जोग वॉटरफॉल तर खूप भारी, म्हणजे ट्रेकिंग वगैरे तसलं काय करू शकत नाही आहे. फक्त लांबूनच बघायचं आहे, लांबूनच आनंद घ्यायचा आहे. आपल्या आतमध्ये जाण्याचं परमिशन नाही. जवळपास तुम्ही सांगतो मला 1 2 3 4 5 6 7 अशा 7 जागेवरनं पाणी येते आणि एकाच जागेवर मिळते. जो तिकडला धबधबा दिसतोय तो तुम्हाला थांबा, तिथून भरपूर पाणी, भरपूर म्हणजे भरपूर बाहुबलीचं फील एकदम. फक्त बघायसाठीच बाकी ते माणसं आलेली तिथं. ट्रेक वगैरे तसलं तर काहीच नाहीये. तुफान गर्दी जवळपास अर्ध्या तास वेटिंग आहे तिकीटसाठी. तिकीट जर काढायला तर अर्धा तास वेट करावं लागते. तिकीट फक्त 30 रुपयाचं आहे, पण त्यासाठी एवढी भरपूर गर्दी बघा. गर्दी आणि अचानक पाऊस कधी पण येतोय, त्यामुळे अम्ब्रेला कॅरी करावा लागतोय. बघा महाग काय आहे का. तर जोग वॉटरफॉल नाव लक्षात ठेवा, कर्नाटक राज्यामध्ये. गुगलला सर्च केलं तर मिळून जाईल. कधी या ठिकाणी आला तर याला नक्की विजिट द्या. कर्नाटकामधले जे पॉईंट्स आम्हाला कव्हर करायचे होते ते आम्ही कव्हर केलेले आहेत. आता आम्ही डायरेक्ट पुण्याला निघणार आहोत थोड्याच वेळात. जवळपास 1 तासाभरात आम्ही निघेल माघारी इथून आणि उद्या सकाळपर्यंत पोहोचेल पुण्यामध्ये. तर भेटूया एका नवीन व्हिडिओबद्दल. तोपर्यंत स्टे ट्यून. मी तुम्हाला अशा छान गोष्टी दाखवत राहील. सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा व्हिडिओ आणि कमेंट करून सांगा काय दाखवू शकतो अजून तुम्हाला. बाय.